श्री गणेशाय नमः श्री देवे नमः मेधा ऋषी मने सुरता के जगदंबेची कथा एकाग्र चित्ते निर्पणाता श्रवण भावे करावे। ग्रंथ करते यांनी राम ब्राह्मण आहेत यांनी गजानन गणपतीला नमस्कार करून सरस्वती मातेला वंदन करून देवी जगदंबेला वंदन करून ऐकायला आलेल्या भाविक भक्तांना सर्वांना नमस्कार करून अमृतन गोड असणारी कथा आहे। हे भगवती चरित्र अत्यंत पावन करणारे म्हणून सर्वांनी लक्ष देऊन ऐका। मार्कंडेय सांगे शिष्यासी सुत वदला शौनकासी याची सांगत तुझी व्यतामती करून याच्यामध्ये देवीने जशी बुद्धी दिली आणि तसंच मी तुम्हाला ज्ञान सांगणार आहे, कथा सांगणार आहे। कथा ऐकली तर व्यथा जाते म्हणून जो ऐकल कथा त्याची जाईल व्यथा। म्हणून या ठिकाणी मार्कंडेय धर्माला सांगतायत आणि सुरत राजाला समाधी नावाचे आणि जो काही वाणी होता आणि सुरत राजा होता त्यांना मेधा ऋषी ही कथा सांगत आहे। पूर्वादयाच्या दिदानं शुंभ डोके गणो चंडमुंडाचे आज्ञा पूर्ण पाठविते झाले। आताच्या जात्यामध्ये देवीला आणण्यासाठी धूम्रलोचनाला शुंभाला पाठवलेलं आहे की जर स्वखुशीनं आली ती देवी तर आम्ही लग्नाचा प्रस्ताव धूम्रलोचनाला ठेवला होता। धूम्रलोचन सांगितलं हे देवी शुंभासंग लग्न कर ऐश्वर्य भोगशील, पण देवीनं त्याला हुंकार सोडला आणि त्याला जाळून भस्म केलं। शुंभाला राग आला, आता काय करावं या देवीला आणावं कसं असा विचार पडला। होताची त्याला कोणी असंख्यात भरले गगनी चतुरंग सेना घेऊन चंडमुंड निघाले। आता हे स्थळ कुणी आणलं होतं चंडमुंडानं, पहिल्यांदा त्यांनीच बातमी आणली होती, त्यांचाच नंबर लावला आता। म्हणून चंडमुंडाला बोलावलं, अरे तुम्हीच म्हणलात लय सुंदर स्त्री आहे, अरे तिनं तर धूम्रलोचनाला जाळून भस्म केलं हुंकार मात्री करून, तर आता तुम्ही काय करा, तुमचाच नंबर आहे, किती बी सैन्य घ्या, हे चंडमुंडानो आणि त्या देवीला घेऊन या। वादी वारणार कमलाती जना समुद्र लोटला क्षिती गजना परेश्वनी देवलाची चंडमुंडा कोट्यावधी सैन्य घेऊन निघालेले आहेत, एका स्त्रीला आणायला बरं का आणि एका शिवाला आणायला। कोट्यावधी सैन्य गेलं चारही प्रकारचं, पायदळ घोडदळ रथदळ आणि हत्तीदळ, कोट्यावधी सैन्य घेतलेलं आहे आणि चंडमुंड युद्ध करण्याच्या हेतूनं देवीला आणण्यासाठी निघाले। गगनातून किती हिमाचली आता रस्ता पुराणा घेतला, रस्ता पुराणा म्हणून काही आकाश मार्गाने उतरायला लागले, हल कल्लोळ करायला लागले आणि देवीला धरून आणायचंय, राजाचा हुकूम आहे आणि म्हणून सगळे आता आकाश मंडळामध्ये देव आले, ते भयभीत झाले, हे युद्ध बघण्यासाठी आलेले होते। आता काय होतंय कुणाला माहिती, कोट्यावधी सैन्य आकाशातून उतरले, क्षत्रिय घेतले हाती लग्न क्षत्रिय जगमगती आयशा परिवीर धावती लक्षाचे लक्ष वीर असणारी तलवारी काढलेल्या आहेत, चमचम चमचम करत आहे आणि देवीच्या पुढे जात आहे अट्टासन। करी खंड क्रोधायमान होता नाही म्हणून एकाचं नाव छंड होतं आणि शत्रूला रणांगणात खंड विखंड करत होता म्हणून त्याचं नाव मुंड ठेवलं होतं। पर्वतावरी त्याच्या शिखरी देवी बैसली शिवमावरी किंचित हास्य करीत असे। तिच्या समोर आलेलं आहे आता चंडमुंड, ते देवी हिमालय पर्वताच्या शिखरावर शिवावर दागदागिने घालून अत्यंत सुंदर रूप धारण करून बसली होती, किंचित हास्य केलेलं आहे
आशीर्वादाचा एक हात आहे, अत्यंत गवगवीत स्वरूप आहे. अष्टभुजा बाणे मुसळ शंखचक्र घेतला शिळो कामुक घंटा आणि लागण अष्टावी रे शोभत. आठ भुजा ही देवी आहे. 8 हातामध्ये शंख चक्र गदा पद्म कारमुक घंटा लांगल धनुष्यबाण अशा प्रकारचं धारण केलं. आईसे पाहुणी देवी प्रती उद्योग करीत झाले किती देवीचे न्याही निश्चिती शुंभाजवळी एकदा. आता हे सैन्यच आहे, तमोगुणाचं सैन्य. तमोगुणाच्या माणसाला भांडणाला लई जोर आहे. लगेच देवीच्या पुढं काय तर सैन्य पळायला लागलं. या देवीला मी एकटा धरीन, मला बक्षीस देईल राजा म्हणून उद्योग करायला लागले. म्हणजे देवीच्या पुढे जाऊन हालकल्लोळ करायला लागले. धनुष्य लागले शरो कीटक धावले खडक धरो जाती तिच्या समीपासून हालकल्लोळ मानलेला आहे. तलवार घेऊन जात आहे, देवीला भेडसावायला लागलेलं आहे. कोणी धनुष्याला मान लावतंय. अशा प्रकारचा आणि हालकल्लोळ केला. एक म्हणती धरा धरा कोणी म्हणती मारा मारा काही धावले करणे त्वरा क्षेत्रे टाकी धरा धरा ही देवी तर एकटीच आहे म्हणले. अरे हिला काय उशीर आहे म्हणले. धरा मारा अशा प्रकारचा आवाज झाला. पाशानं झुगारी ती तिच्या अंगावरी पडली पुष्प प्रायत लगती नगरीच्या धनुष आणि बाण शस्त्र अस्त्र अनेक टाकायला लागले देवीच्या अंगावर. पण देवीला काही लागल का? फुलासारखे मानले देवीनं. भवानी कोपकरी मारू भावी सकळ वैरी हृदय करुणी त्यावसरी तिचे मुख काळे झाले. शेवटी देवीला राग आला आणि कोपायमान अवस्था केली, लाल डोळे केले. तेव्हा देवीच्या कपाळापासून एक स्त्री निर्माण झाली. तिचं नाव कालिका. मसी सारिके काळे वदन द्रुपदी कराल दिसे जाण तेव्हा तिच्या कपाळापासून काली उत्पन्न झाली हो. जी काही महासरस्वती तिचा कृष्णवर्ण झाला. रागाचा रंगच काळ आहे आणि म्हणून कृष्णवर्ण झाली. तेव्हा तिच्या कपाळापासून कालिका देवी उत्पन्न झाली. आणि त्या कालिकेला आज्ञा केली महासरस्वती देवीनं की आलेलं सगळं आहे ना सैन्य तुझ्या स्वाधीन केले, आता तू बघ म्हणले. कालीचे वदन कराल करी खडग पाश अति चंचलो गळा निर्मळा केवळ भयंकर सोबत से. कालिका माता की जय. कालिकाचा अवतार झाला. गळ्यात मुंडक्याच्या माळा आहे, कमरेला हात आहे, नाही का. वाघाचा कातड पांघरलेला आहे. शंखचक्र गदापद्म धारण केलंय. हातामध्ये खड्ग आहे. म्हशीसारखा काळा रंग आहे. काजळासारखी दिशे काली म्हणून महाकाली. कुंकवाचा तिलक रेखाटलेला आहे. जीभ बाहेर आहे. तुम्ही कालिका देवीचा फोटो बघितलेला आहे. असं रूप आहे. विचित्र खटवांग जिच्या करी देवराजांचे चर्म पांघरी दुष्क मांसाती भयंकारी मेघ जिचे बोट कृष्ण वर्णाचे आहेत, लाल डोळे आहेत, अशी कृष्ण वर्णाची महाकालिका. आणि विचित्र खड्ग हातामध्ये आहे. असं जर मारलं ना 2 तुकडे झाले पाहिजे. असला आणि खड्ग देवीच्या हातात आहे. महाविस्तारले वदन जीवा ललित लाल डोळे आणि जीभ बाहेर ललित असा कालिकेचा अवतार आहे. हाक मारिता क्रोधा दिशा नादे भरल्या दारी दिशा मग करीत प्रदिशा असुर सैन्या माधारी. कथेचं अनुसंधान महासरस्वतीच्या शरीरापासून कालिका देवी जगदंबा प्रकट झाली आणि तिला आज्ञा दिल्याबरोबर जी काय असणारे चंडमुंड सैन्य घेऊन आलेले होतं त्या सैन्यामध्ये ती देवी निघाले.
आसुराचे सैन्य सकळ बक्षिसी झाली उतावेळ घंटे सहित गज तत्काळ शतावली बक्षिले आणि ती कालिकेचा फक्त त्यांना धरायचं मारायचं आणि त्यांचं रक्त प्राशन करायचं पिऊन टाकायचं त्याच्यामुळे त्यांच्या असणाऱ्या गळ्यातल्या माळा असतील घंट्या असतील ते सगळं मोडून टाकलं आणि त्यांना मारून रक्त प्राशन करण्याचं काम भगवती करतात अंकुश महातवीर सकळ त्या सहित असतीचा मेळ एकाच्या सेवे म्हणी तत्काळ मुठी घाली आपुल्या आणि मग अनेक प्रकारचे हत्ती होते घोडे होते चतुरंग सैन्य आलेलं होतं आणि ती सगळ्यांना त्या ठिकाणी घेऊन आपल्या मुखामध्ये घालायचं आणि दातांना जाऊन जाऊन त्यांना मारून टाकायचं असं जगदंबा करतात 40 सत्वर आश्वा सहित बक्षिले वीर साध्या सहित रथ अपार बक्षिती झाली ते काळी आणि ती असणारी काळी जगदंबा हत्ती सहित हत्तीवर जो माऊत बसलेला आहे हत्ती सहित त्याला मारायचं घोडेस्वार असेल घोड्यावर बसलेला असेल घोड्यासहित त्याचं भक्षण करायचं आणि मारून टाकायचा इच्छा मात्र मुख पसरी सैन्य घातले मुखांतरी देशात गरुणे झळकली किती एका ते भक्षिले आणि इच्छा मात्र तिच्या असणाऱ्या मनाची कोणतंही तोंडा त्या ठिकाणी पसरत होते भव्य दिव्य इच्छा मात्रेनुसार आपलं मुख पसरायची आणि ते असणारं सगळं सैन्य तिळंकृत करायचे गेले ते गरुणे किती एका मुठी घालून चालले देखा पाडे रबडून अनेका मारिती झाली क्षणाचे काही जणांची मान पकडायची काही जणांची जीभ पकडायचं आणि त्यांना धरून त्या ठिकाणी मारायचं अशा प्रकारचं असणारे जगदंबा संहार करतात गेले ते दगडी किती एका मुठी घालून चालले देखा पाडे रबडून अनेक मारिती झाली क्षणार्धे क्षणामध्ये जेवढं सैन्य होतं तेवढं सगळं सैन्य संपवलेलं आहे मारलेलं आहे मग काही हातानं मारायचं काही पायानं मारायचं गुडघ्यानं मारायचं अशा प्रकारची काही सैन्य होतं चंडमुंडाचा सर्व सैन्य संहार करू लागले उरे करून किती काशी काली बक्ष मारिती झाली असुराशी त्यांची शस्त्र असले वेगेशी भक्षण केली सर्वाई आणि मग हाताने मारलं काही त्या ठिकाणी पायानं काही त्या ठिकाणी असणारा गुडघ्यानं त्यांचं शस्त्रास्त्र जी होतं ते सगळं शस्त्रास्त्र भुगा केलं संपवलं मोडलं आणि राक्षसांना मारू लागले आसुरांचे सैन्य ते सर्व मारिता मिराई टाकिले गर्व सहस्र लक्षार व खर्व असंख्यात बक्षिले आणि जेवढे जेवढे सैन्य होतं मगाशी फक्त संख्या सांगितली 60 सहस्त्र 60,000 आता हजाराच्या पुढं लाखाच्या पुढं करोडाच्या पुढं खर्व आणि खर्व पद्म महापद्म अशी संख्या असते आणि तेवढं असणारं सर्व सैन्य कालीनं मारलं खडगाने किती मारिले किती थटमांगे चालिले काही दंताग्र विनाशिले सैन्य सैन्य मरविले सर्वही आणि काही त्या ठिकाणी खडगानं मारलं काही तलवारीनं मारलं काही धनुष्यबाणानं मारलं जेवढी शस्त्रास्त्र त्या जगदंबेच्या हातामध्ये होती तेवढी सर्वांनी राक्षसांना मारलं आसने कोणी धावला छंद सर्व शांकरी प्रचंड इतक्यात येऊन या मुंड चक्र टाकीती असंख्य चंडानं पाहिलं देवीच्या अंगावरती धावला तर पाठीमागून मुंड आलं हातामध्ये चक्र घेतलं आणि देवीवरती धावला काली विक्राळ मुख पसरवणी चक्र गिळती सर्वही जाय तिचे मुखी शोभायमान कशी दिसती झाली चंडमुंडानं सोडली चक्र आहे ती चक्र जगदंबेनं मुख पसरलं कालीनं त्याने इच्छा मात्र
काय जेवढी इच्छा असेल त्यांना मुख पसरता येत होतं, कारण की आधी जगती जगदंबा आहे. आणि तिने आपलं मुख पसरवलं आणि शस्त्रास्त्र गिळले. चक्र मुखामध्ये गेल्यानंतर ना ती कशी दिसू लागली ऐका. जैसे सूर्याची बिंबी अनेक गणोदरी शोभती देत पुन्हा कालीने पसुराई मुख प्रचंड हाक मारिली. जसं सूर्याचं प्रतिबिंब असतं सकाळी सकाळी आणि ती बिंब अनेक दिसावी, तशा पद्धतीने ती चक्र देवीच्या मुखामध्ये दिसू लागलेली होती. पुन्हा भयंकर मुख पसरला आणि हाक देऊन काली धावली. पसरत मुखात विशाळ दारा जीवा बहु विक्राळ शिवात्रे उडवणी चटकार चंदावरी धावी नली. भयंकर अशा प्रकारचं मुख पसरलेलं आहे. कालीनं सिंहाच्या अंगावर बसलेली होती. तिथून उड्डाण केलं देवीनं आणि जो काही चंड होता त्याच्या अंगावरती धाव घेतली. सत्वरा खडगे छेदिले त्याचे शिर मुंड धावला यानंतर चंड पडला देखोली. आणि त्या असणाऱ्या चंडाच्या केसाला धरलं, हातामध्ये तलवार होती, त्याचं मुंडकं उडवलं, मारून टाकलं. चंडाला मारल्यानंतर मुंड हातामध्ये शस्त्र घेऊन धावला. मुंडाचे खडग मारून भूमिशी पाणीला न लागता क्षण तेव्हा जे काही उरले सैन्य ते दाही दिशा पळाले. चंड आणि मुंडाला कालीनं मारल्याबरोबर ज्याच्या जीवावर सैन्य आलं होतं तीच मेली. त्याच्यामुळे बाकीचं जे सैन्य आलेलं होतं ते दाही दिशेला पळू लागले. हा सूर्यधारी हा कारच मंदाला प्रलय थोर असं चंड मुंडाची शिरी सत्वर घेऊन काली आणि राक्षस दळामध्ये हाहाकार निर्माण झाला. चंड मुंडाला मारलं, त्यांची जी मुंडकी होती केसाला धरून अशी मुंडकी हातामध्ये घेऊन काली महासरस्वती पाशी आली. देवीच्या जवळी येऊन प्रचंड आकाशे करून देवी कारणे ते क्षणी काय बोलती झाली. चंड मुंडाची मुंडकी हातामध्ये घेतली आणि देवीच्या समोर ही काली भवानी गेली. आणि कालीनं सांगितलं, जगदंबे तुझी इच्छानुसार, तुमची इच्छा होती म्हणून मी या चंडमुंडाला मारलं असं बोलता. या तुझे चंडमुंड पशु मारले प्रचंड युद्ध यज्ञी आता विचंड शुंभन शुंभा मारिशी तू. कालीनं सांगितलं तुझ्या इच्छेनुसार या चंडमुंडान पशु होते, ते बारीक सैन्य होतं, त्यांचं सेवक होते आणि पशुसारखे राक्षस मी मारून टाकले. पण आता पुढे शुंभ आणि निशुंभ महाप्रचंड दैत्य आहे आणि त्या दैत्याला तू मारणार आहे असं काली बोलतात. ऋषी म्हणे सुरत लागोनी ती चंडमुंडाची शिरे पाहुनी तया काली ते काली प्रतिजत क्षणी देवी बोलती झाली. मेधा ऋषी सुरत राजाला सांगता येतील, दोन्ही हातामध्ये मुंडकी होती चंड आणि मुंडाची आणि ती मुंडकी हातामध्ये घेऊन काली भवानी देवी पाशी गेली आणि तिच्या हातामध्ये ती मुंडकी पाहिल्यावर देवीनं काय सांगितलं. चंडमुंडाची मारुणी त्यांच्या शिराते घेऊन येती झाली समनवणी चामुंडा आणि देवीने सांगितलं कालीला, तू अचंड मुंडा राक्षसांना मारलं, त्यांची मुंडकी हातामध्ये घेऊन आली म्हणून आता कालीचा अवतार झाला. आता तुझंच दुसरं नाव तुला चामुंडा, म्हणून देवीनं चामुंडा नावानं हाक मारले. या ती लोकांची ठाई तू चामुंडा नाही नामे पायी विख्यात होणी तुझं सर्वही आराधितील विषय. देवीनं सांगितलं काली भवानीला, म्हणले आता कालीचा अवतार झाला तुला, आता तूच नाव बदलून चामुंडा हे नाव तुझं राहील आणि चामुंडा म्हणून तुला लोक पूजतील, तुझी आराधना करतील, तुझी सेवा करतील असं जगदंबा बोलतात. आईचा प्राप्त होता बरा कालीशी आनंद होणे थोर स्वयंमुखे जय जयकार करती झाली ते काळी. आणि मग अशा प्रकारचं वरदान जगदंबेनं दिलं चामुंडेला कालीला. त्याच्यामुळं कालीला आनंद झाला आणि देवीच्या नावाचा आई राजा उदय अशा प्रकारचा जय जयकार केला. असो या प्रकारे करून देवीने
काली ते करुणी उत्पन्न चंड मुंडा ते करविले हनन याची कथन केले असं म्हणले. तुम्हा. अशा पद्धतीने तीच महासरस्वतीच्या शरीरापासून काली ना अवतार धारण केला आणि त्या कालीने चंड मुंडांना मारल्यामुळं कुणाच्या मुंडा तिला प्राप्त झालं ही कथा या अध्यायात सांगितले. आता कुणीला देईल पण रक्तबीजाची करील हनन ते चरित्रातील साळदान सुरते जन परिसाहो. आता पुढच्या अध्यायामध्ये शुंभ निशुंभ रक्तबीज नावाच्या राक्षसाला पाठवतील आणि त्या रक्तबीजाला मारण्यासाठी रक्तदंतिका दिवी आहे आणि ती दिवी अवतार धारण करून त्या रक्तबीजाचा नाश करील. ही कथा पुन्हा ऐका. मूळ श्लोकाचा सर्व अर्थ येथे वर्णिला यथार्थ प्राप्त होई इच्छितार्थ याच्या श्रवण पठणे पै. म्हणून मूळ असणारे जी काही पुराण आहे ते असणारे मूळ कथा आहे श्लोक आहे त्या श्लोकाचा अर्थ प्राकृतमध्ये देवी महापुराण आहे 18 पुराणामध्ये एक आहे आणि ते अतिशय मोठा ग्रंथ आहे ते आपल्याला कळत नाही संस्कृत म्हणून ही प्राकृत केलेला आहे. त्याच संस्कृताच्या श्लोकावरून ही प्राकृत सांगितलेलं आहे आणि ही जर ऐकलं तर तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात असं सांगतात. भक्ती विनम्र देह करुण जे सदा करती देवी स्मरण त्यांच्या सर्व आपदा निर्सोण जाती क्षण मात्र इथं असणारं भावार्थानं प्रेमानं भक्ती विनम्र देह करायचं. इथं आल्यानंतर ना भक्तीच्या वातावरणामध्ये दंग व्हायचं आणि कथा ऐकली. कारण जगदंबेला सगळं दिसतं माहिती असतं त्याच्यामुळे प्रत्येकाच्या मनातल्या इच्छा ओळखून ज्याला जी अपेक्षा आहे ती सगळं जगदंबा त्याला प्राप्त करून देते. ऐसे व्यासांचे वचन येथे संशय घेईल कोण पाहिजे भक्ती निर्माण अनन्य भक्ती करूया. हे व्यासांचे शब्द आहे तिथं कोण संशय घेणार आहे. हे सगळे 18 पुराणे व्यासांचे पण इथं निर्वाण भक्त पाहिजे. इथं असल्यावर घरी लक्ष देऊन जमत नाही कुलूप लावले का नाही उघडं राहू दे काय जायचंय ती जाऊ दे पण निर्वाण भक्त इथं पाहिजे. त्यावरती उदास झालेला भक्त पाहिजे. अशा भक्तिभावानं जर श्रवण केला तर जगदंबा त्याचं कल्याण करते इच्छा पूर्तता करते असं सांगतात. स्मरण मात्रे संकट जाय मग चरित्र कैसा अपजय श्रवण पठने होय जय भाव धरावा आवडी. देवीचं आठवण जरी केली तिचं स्मरण जरी केलं तरी संकट येत नाही. मग आपण जर कथा ऐकले देवीचं चरित्र ऐकलंय त्याच्यामुळे मग आपल्याकडे करायचं येणारच नाही. म्हणून श्रवणानं ऐकण्यानं वाचण्यानं त्याचा असणारा उद्धार होतो असं सांगतात. देवीने जसे बोलाविले तसे ते वर्णन केले सत्याने पाहिजे परिशे कृपा करणे सर्वदा. जसं देवीनं बोलून घेतलं वर्णन केलं तसंच मी सांगितलेलं आहे. श्रोत्या भक्तांनी ऐका आणि आपापलं कल्याण करा. त्या देवी कारणे नमस्कार आमच्या सोत वारंवार देवीचा हा ग्रंथ करणार निमित्त राम तुझ्या जाणार. आणि त्याच देवीला माझा नमस्कार असो वारंवार निरंतर सारखं नमस्कार असणाऱ्या त्या जगदंबेला असावा. अशा पद्धतीने ही देवीनेच ग्रंथ केलेला आहे आणि तिनेच बुद्धी दिली म्हणून सांगितलं. त्या देवी कारणे नमस्कार आमच्या सुत वारंवार देवीचा ग्रंथ करणार निमित्त राम तुझ्या जाणार. इति श्री मार्कंड पुराणे सावर्णिके मणिमंतरे देवी भगवती महात्म्ये महासरस्वती आख्याने सप्तमाध्याय गोडा श्री जगन्मार्पणमस्तु शुभम भवतु. हरे नमः पुंडलिकावराय श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय गोपाल कृष्ण महाराज की जय. हरि राधा सुख करता दुख हरता वार्ता विघ्नाची डोळे पुरवी प्रेम कृपा जयाची सर्वांगे सुंदर सिंदुराची कंठी लगे मान मुक्ता फळाची. जय 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 मंगल मूर्ती दर्शन प्रेमाने स्मरे मात्रे मने कामना पुरती.
जय देव जय जय रत्नाकरचे भरा तुझ्या गौरी कुमारा चंद्राचे ओठे कुंकुम केशा हिरे जयचा मुकुटा शोभा शोभरा वृंदावने पोटे चरणी घालया जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे माने स्वने मात्रे माने कामना पूर्ती लंबोदर पीतांबर भयंकर वंदना शरण तोंडा वक्र तोंडा त्रिनयना दास रामाचा वटवारे सदा संघर्षी पावारे देवारे रक्षारे सुरवर गजवदना जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे माने स्मरे मात्रे माने कामना पूर्ती जय देव जय पहिले आरती अंबा निर्गुण निराकार हो दुसरे आरती अंबा सिंहासनावर स्वार हो बुध बोला अंबाबाई माऊलीचा हो येराबाई माऊलीचा हो आनंद खेळती काय महिमा वर्णोतीचा हो बुध बोला ईश्वरी आरती अंबाची देवाचे अवतार हो सर्वाची आरती अंबा जोग झाले चार हो बुध बोला अंबाबाई माऊलीचा हो येराबाई माऊलीचा हो आनंद खेळती काय महिमा वर्णोतीचा हो बुध बोला पाचवे आरती पाची पांडव वाळते हो सारे आरती साई दर्शन वंदिते हो बुध बोला अंबाबाई माऊलीचा हो येराबाई माऊलीचा हो आनंद खेळती काय महिमा वर्णोतीचा हो सातवे आरती साती ऋषीश्वरांच्या हाती हो आठवी आरती अष्टा भैरव माळते हो बुध बोला अंबाबाई माऊलीचा हो येराबाई माऊलीचा हो आनंद खेळती काय महिमा वर्णोतीचा हो बोला नवरे आरती नवो नागफळांच्या हाती हो दहावे आरती दहावे दर्शन वंदिते हो बुध बोला अंबाबाई माऊलीचा हो येराबाई माऊलीचा हो आनंद खेळती काय महिमा वर्णोतीचा हो बुध बोला अकरावी आरती रुद्रक्षणायते हो बारावी आरती 12 ज्योतिर्लिंग पूजते हो बुध बोला अंबाबाई माऊलीचा हो येराबाई माऊलीचा हो आनंद खेळती काय महिमा वर्णोतीचा हो बुध बोला 13वे आरती 33 कोटी देवांच्या हाती हो 14वे आरती 64 जोगण्या पूजते हो बुध बोला अंबाबाई माऊलीचा हो येराबाई माऊलीचा हो आनंद खेळते काय महिमा वर्णोतीचा हो बुध बोला 15वी आरती मारुती बलवीर तुला येते हो 16वी आरती राम सीता गोवाळते हो बुध बोला अंबाबाई माऊलीचा हो येराबाई माऊलीचा हो आनंद खेळती काय महिमा वर्णोतीचा हो बुध बोला 17वी आरती चंद्र सूर्य पूजते हो 18वी आरती परफुट माऊलीच्या हाती हो बुध बोला अंबाबाई माऊलीचा हो येराबाई माऊलीचा हो आनंद खेळते काय महिमा वर्णोतीचा हो बुध बोला 19वी आरती गंगा जाती दुपारती हो 20वी आरती अंबा होमाला सारती हो बुध बोला अंबाबाई माऊलीचा हो येराबाई माऊलीचा हो आनंद खेळती काय महिमा वर्णोतीचा हो बुध बोला
जय देव जय माता तुझे चरण वंदित माता सोन्याची दुपारच गुरुवाच्या हाती कापूर गतो वेदने गती हाती शंभराच्या गती कपाळी कुंकू शोभेलेला ते ओम श्री कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजनेन्द्रहारम सदा वसंतो हृदयारविंदे भव भवानी चैतन्यवाणी कर्पूर नीराजन दीपं दर्शयामि गावी लोटांगण वमने चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे श्रीनिवासी आनंद पूजन भावे हरे रामाचे